नमस्कार बंधू भगिनींनो, मी कोच प्रभाकर कासार. माझ्या दैनंदिन तंत्रज्ञानाची ओळख या व्हिडिओ मालिकेमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो. मी आज या व्हिडिओ मालिकेचा आपल्यासाठी 11वा भाग प्रसारित करीत आहे. या 11व्या भागामध्ये आपण टू व्हीलर, बाईक, पेट्रोल, दोन चाकी मोटरसायकल याची माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण माहिती घेण्यासाठी. तर पहिल्यांदा मी या मोटरसायकलीचे जे काही भाग आहेत त्या प्रत्येकाची माहिती सांगणार आहे, त्या भागांची नावे सांगणार आहे आणि त्यामध्ये काय कार्य घडतं आणि मोटरसायकल आपण कशी चालवतो आणि कशी त्यामध्ये प्रक्रिया घडते ह्याची माहिती याद्वारे घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला भाग आहे इंजिन. या इंजिन जे आहे याला मोटरसायकलीचा आत्मा म्हटला जातो. या इंजिनमध्ये क्रँकशाफ्ट असतो, पिस्टन असतो, एका बाजूला फ्लायव्हील असतं आणि या इंजिनचं जे भाग आहे हे दोन भाग असतात आणि हे दोन भाग ॲल्युमिनियम कास्टिंगपासून बनवलेले असतात आणि हे दोन भाग एकत्रित करून ही इंजिन असेंब्ली तयार होत असते. या दोन भागावरती म्हणजे या इंजिनच्या बॉडीवरती असा पट्टीयुक्त भाग असतो. त्या पट्टीयुक्त भागाचा उपयोग इंजिनमधील उष्णता बाहेर जावी आणि बाहेरची जी थंड हवा आहे ती आत शोषली जावी यासाठी त्या पट्ट्यांचा वापर होत असतो. तर आपण हे जो पिस्टन आहे हा खालीवर होतो. या खालीवर होण्याच्या 4 प्रक्रिया होत असतात आणि चार प्रक्रियावरनं आपण आपली बाईक ही किती स्ट्रोकची आहे हे ठरवत असतो. तर यामध्ये ज्यावेळेस 4 प्रक्रिया घडतात त्यावेळेस आपली बाईक 4 स्ट्रोक आहे असं आपण समजतो आणि असतं. आणि ज्यावेळेस या इंजिनमध्ये 2 प्रक्रिया घडतात त्यावेळेस 2 स्ट्रोक बाईक आहे असं हे डिझाईन असतं. तर आपण पहिल्यांदा 4 स्ट्रोक हा संकल्पना समजून घेऊया. तर 4 स्ट्रोक म्हणजे काय? तर ज्यावेळेस इंजिनमध्ये पेट्रोल आणि ऑक्सिजन म्हणजे हवा ही मिक्स करून आत सोडली जाते त्याला इनटेक स्ट्रोक असं म्हटलं जातं. आणि इनटेक स्ट्रोक झाल्यानंतर हे स्पार्क प्लगनी पेटवलं जातं आणि पेटल्यानंतर हा जो सिलेंडर आहे हा खालच्या बाजूला जातो आणि प्रचंड प्रकारची ज्यावेळेस हे पेट घेतं फ्यूल उष्णता आणि दाब तयार होतो त्यामुळे तो पिस्टन खाली जातो. खाली जाणे याला इनटेक स्ट्रोक असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस तो स्ट्रोक वर जातो त्या स्ट्रोकला कॉम्प्रेशन स्ट्रोक असं म्हटलं जातं. आणि हा स्ट्रोक ज्यावेळेस वरती जातो त्यावेळेस हा त्याचा तिसरा स्ट्रोक असतो आणि इनटेक स्ट्रोक म्हणजे हा दुसरा स्ट्रोक असतो. आणि चौथा स्ट्रोक असा असतो की ज्यावेळेस हा कॉम्प्रेशन ही प्रक्रिया घडते त्यानंतर त्यातलं जे जळालेलं फ्यूल असतं, हवा असते, ही धूर रूपाने बाहेर सोडली जाते. त्याला
एक्झॉस्ट स्ट्रोक असं म्हटलं जातं आणि हा इंजिनचा चौथा स्ट्रोक असतो. तर अशा पद्धतीने 4 स्ट्रोक इंजिनचं कार्य चालतं आणि 2 स्ट्रोक इंजिनमध्ये फक्त 2च फंक्शन होतात सिलेंडरचे, म्हणून त्याला 2 स्ट्रोक टू व्हीलर असं म्हटलं जातं. आता ही माहिती स्ट्रोकच्या संदर्भातली मी आपल्याला सांगितली. आता आपल्याला मार्केटमध्ये गेल्यानंतर जेव्हा टू व्हीलर आपण घेतो त्यावेळेस आपण 4 स्ट्रोक, 2 स्ट्रोक, किती सीसीची गाडी आहे ही सर्व माहिती घेत असतो आणि मग कुठल्या कंपनीची आहे, काय काय त्यामध्ये फॅसिलिटीज आहेत, किंमत किती आहे, त्याचे सर्व ॲसेसरीज कशा आहेत, ही सर्व माहिती घेतल्यानंतर आपण गाडी सिलेक्ट करत असतो आणि ती गाडी घेत असतो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट असतो तो सी म्हणजे क्युबिक सेंटीमीटर. मगाशी मी इंजिनमध्ये ज्यावेळेस सर्वात टॉपला इंजिनचा सिलेंडर असतो त्यावेळेस सर्वात वरची पोझिशन सिलेंडरची आणि ज्यावेळेस तो खाली जातो त्यावेळेस त्याची खालची पोझिशन, या दोघांमधलं जे अंतर असतं त्याला क्युबिक सीसी असं म्हटलं जातं आणि यालाच आपण एक आकारमान किंवा सीसी असं समजत असतो. यानंतर या टू व्हीलर या महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे गिअरबॉक्स. या गिअरबॉक्समध्ये वेगवेगळ्या व्यासाचे गिअर्स बसवलेले असतात. या वेगवेगळ्या व्यासाच्या गिअरप्रमाणे आपल्याला गाडीचा वेग कमी जास्त करता येत असतो. ती यंत्रणा गिअरबॉक्स असते आणि या गिअरबॉक्सच्या दोघांच्या मध्ये या 2 भागांना इंजिन आणि गिअरबॉक्स म्हणजे एंगेज करणारी, डिसएंगेज करणारी एक यंत्रणा असते. त्याला आपण क्लच असं म्हणतो आणि क्लच हा जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा क्लच लिव्हर दाबल्यानंतर ऑपरेट होत असतो. ज्यावेळेस आपण क्लच दाबतो त्यावेळेस हे 2 भाग एकमेकांपासून वेगळे होतात आणि ज्यावेळेस आपण पायाने आपण गिअर टाकतो त्यावेळेस लिव्हर सोडल्यानंतर ते पुन्हा एंगेज होतात आणि आपल्याला पाहिजे तो स्पीड गाडीचा त्याद्वारे मिळत असतो. आता याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इंजिनच्या वरती टॉपला एका विशिष्ट डिग्रीमध्ये बसवलेला असतो तो स्पार्क प्लग असतो. या स्पार्क प्लगद्वारे जे फ्यूल असतं त्याला पेटवण्याचं काम केलं जातं. त्यानंतर कार्बोरेटर असतो. कार्बोरेटरमधनं इंजिनला जे फ्यूल जातं हे कमी जास्त प्रमाणात करायचं काम कार्बोरेटर करतो. यानंतर सायलेन्सर हा भाग असतो. ज्यावेळेस 4 स्ट्रोक ही प्रक्रिया घडते आणि त्यामध्ये जे जळालेली हवा आणि धूर असतो हा बाहेर सोडायचं काम हा सायलेन्सर करत असतो. आवाजाचं नियंत्रण या सायलेन्सरद्वारे होतं. त्यानंतर जेव्हा इंजिन चालू होतं, इंजिनच्या एका बाजूला आउटपुट शाफ्ट असतो. या आउटपुट शाफ्टमधून जी गती मिळते ती एका चैन आणि स्प्रॉकेटद्वारे मागच्या चाकाला दिली जाते आणि त्याला आपण चेन ड्राईव्ह सिस्टम किंवा असं म्हणत असतो. त्यानंतर पुढचा भाग येतो ब्रेक. ब्रेक हा आपल्याला गाडीचा स्पीड कमी जास्त करण्यासाठी, पाहिजे त्या ठिकाणी थांबवण्यासाठी आपण आपल्या उजव्या बाजूला असलेल्या लिव्हरद्वारे करत असतो. त्यानंतर गाडी ज्यावेळेस रस्त्याने चालत असते ही गाडीचा स्पीड कमी जास्त होत असतो. नंतर गाडीवरती आपण जाताना रस्ता हा खालीवर असतो,
कुठे खड्डे असतात, त्यामुळे ज्या हेलकावे बसत असतात किंवा शॉक्स बसत असतात त्यापासनं आपल्याला हे शॉक ऑब्झर्व्हर सुरक्षितता देत असतात. त्यानंतर गाडीचा स्पीड कमी जास्त करण्यासाठी ॲक्सिलेटर आपण वापरत असतो. ॲक्सिलेटर जेव्हा आपण जास्त प्रमाणात दाबतो त्यावेळेस फ्यूल जास्त इंजिनला जातं आणि स्पीड गाडी जास्त पकडत असते. याचबरोबर या गाडीचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे गाडीची चॅशी. या चॅशीवरती हे सर्व भाग एकत्रित बसवलेले असतात आणि चॅशी या सर्व भागांना एकत्रित करायचं काम करत असते. त्यानंतरचा भाग असतो स्टेअरिंग. स्टेअरिंग हे स्टेअरिंग वळवतो, त्या दिशेला ती गाडी वळते. आणि नंतरचा भाग असतो बॅटरी. हा बॅटरी म्हणजे या गाडीमध्ये जे काही वेगवेगळ्या इलेक्ट्रिक ॲसेसरी असतात त्यांना वीज पुरवठा करायचं काम बॅटरी करत असते. या बॅटरीद्वारे आपण स्पीडोमीटर, फ्यूल डिजिटल इंडिकेटर, नंतर लेफ्ट राईट इंडिकेटर्सचं कार्य या बॅटरीच्या कनेक्शनद्वारे चालत असतं. आता आपण CC हा एक प्रकार पाहिला आणि CCमध्ये साधारणतः गाड्या 100 ते 125 CC मध्ये हिरो स्प्लेंडर गाडी उपलब्ध असते. 150 ते 200 मध्ये यामा F2 ही गाडी उपलब्ध असते आणि 200 ते 250 या CC मध्ये बुलेट या गाड्या उपलब्ध असतात. अशा पद्धतीने या गाडीच्या भागांची नावं आणि कार्य मी आता सांगितले. त्याच्यानंतर आपण गाडी कशी चालते हा महत्त्वाचा भाग बघणार आहोत. आपण गाडी चालू करण्यापूर्वी गाडी ही न्यूट्रल आहे का नाही हे पहिलं आपण बघतो आणि नंतर आपण त्या गाडीला चाबी लावून इलेक्ट्रिक सप्लाय ऑन करत असतो. इलेक्ट्रिक सप्लाय ऑन केल्यानंतर आपण सेल्फ स्टार्टर किंवा आपल्या पायाच्या खाली एक लिव्हर असतो, त्या लिव्हरनी गाडी स्टार्ट करत असतो. त्याला आपण किक असं म्हणतो आणि ही किक मारल्यानंतर किंवा सेल्फ स्टार्टर मारल्यानंतर गाडीचं फ्लायव्हील फिरतं आणि फ्लायव्हील फिरल्यानंतर इंजिन सुरू होतं आणि इंजिन सुरू झाल्यानंतर त्याचा जो ड्राईव्हचा स्पीड आहे किंवा ड्राईव्हची गती आहे ही मागच्या चाकाला दिली जाते. मागचं चाक फिरतं आणि मागचं चाक फिरल्यानंतर पुढचं चाक फिरायला लागतं आणि गाडी आपली वेगाने चालत असते. अशा पद्धतीने गाडी ही कार्य करते आणि गाडीच्या भागाची नावे मी आपल्याला सांगितलेली आहेत. गाडीचा स्पीड कमी जास्त करण्यासाठी आपण गेअरचा वापर करतो आणि योग्य जागी योग्य स्पीड वापरा म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त ॲव्हरेज मिळेल, आपलं जास्तीत जास्त लाईफ सुरक्षित राहील. ज्यावेळेस गाडीचं ब्रेकडाऊन होतं त्यावेळेस या तांत्रिक माहितीची गरज आपल्याला होत असते आणि मी ही तांत्रिक माहिती आपल्याला दिलेली आहे. या तांत्रिक माहितीपासून आपल्याला खूप फायदा होईल आणि भविष्यात त्याचा वापर करता येईल. अशीच माहिती माझी घेण्यासाठी माझे यूट्यूब चॅनल कोच प्रभाकर कासार याला सबस्क्राईब, लाईक करा. धन्यवाद.